नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या आणखी एका इंटरव्ह्यू मध्ये. मी विभावरी विटकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते फोर्टेल वेलबिंग कडून. आपण आज आणखी एका नवीन पाहुण्यांना आपण भेटणार आहोत आणि आपल्या आजच्या पाहुण्यांचं नाव आहे मिस्टर संदीपन रेड्डी. सर, वेलकम टू द शो. आणि आपण आज म्हणजे तुमच्याशी गप्पा मारायला मिळतायत आम्हाला. आणि आजच्या आपल्या म्हणजे ह्या वेळेस जो काही विषय आमच्या डोक्यात होता त्याला आम्ही एक अगदी परफेक्ट असा माणूस शोधत होतो, व्यक्ती शोधत होतो की कोण आम्हाला सापडेल, कारण सप्टेंबर महिना आपला असा आहे. सो लकीली तुमच्याशी ओळख असल्यामुळे आणि तुम्ही लगेच हो म्हणल्यामुळे आपण हा इंटरव्ह्यू आज घेऊ शकतोय. सो त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. नमस्कार. नमस्कार. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना फोर्टेल म्हणजे काय आहे हे एकदा सांगते, त्यानंतर सरांचं मी इंट्रोडक्शन करून देते आणि मग आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर आपण नेहमीच जे 5 ते 15 वर्ष वयाची जी मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सला मार्गदर्शक ठरतील असे काही इंटरव्ह्यूज घेत असतो किंवा अशा लोकांना आपण आपल्या चॅनलवर नेहमी इन्व्हाइट करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असतो, जेणेकरून अजून काही वर्षांनी जी मुलं आता लहान आहेत पण पुढे तीच आपल्या देशाला घडवणार आहेत त्यांना आपण एक काहीतरी मार्ग देऊ शकू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चॅनलाइज करणं म्हणू शकतो. सो ते मुलांना तेव्हाच आपण ती एनर्जी किंवा ते सगळे विचार पास ऑन करू शकू जेव्हा आपल्यासारखे पॅरेंट्स त्या विचारांशी इंट्रोड्यूस होऊ आपण तेव्हा. आणि म्हणूनच आज आपण सरांसोबत आहोत. मी जस्ट माझी स्क्रीन शेअर करून फोर्टेल म्हणजे काय आहे ते दाखवते, सांगते तुम्हाला. तो फोर्टेल वेलबिंग म्हणजे लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी मी आधी म्हटलं त्याप्रमाणे तो आपला एक किड्स क्लब आहे, ज्याच्यामधून आपण अशा काही ऍक्टिव्हिटीज घेत असतो. ऑनलाईनच घेतो आहोत बरेच महिने, गेले 1.5-2 वर्ष झाले. प्रत्यक्ष सुद्धा खारघर मध्ये काही लोकल कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्यानंतर हँडमेड कॉस्मेटिक्स आणि ऑर्गॅनिक मिलेट फूड आणि काउन्सिलिंग आणि ट्रेनिंग आणि अजून काही ऍक्टिव्हिटीज असं फोर्टेल वेलबिंग आहे. सो इथे तुम्हाला दिसत असेल, वी प्रोव्हाइड सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स टू मेक युअर पॅरेंटिंग जर्नी ब्युटिफुल and meaningful. Our services include counseling, kids club and many more aspects embedded in it. Our products include handmade organic personal care that kids can use. Our food items include protein rich, gluten free diet which you can give to your kids as well as include them in your diet plan. Overall, we work for your well-being and happiness, which gives all of us a content life. So these are our products and services. And I want you tell all our viewers that all our personal care products are paraben free, our food products are gluten free, and all our services I guarantee you they will be guilt free for our customers. आता मी सरांविषयी थोडंसं इंट्रोडक्शन, सरांविषयी माहिती देते. खरं तर इंट्रोडक्शन आपण आज इंट्रोड्यूस होणार आहोत सरांशी, पण थोडक्यात मी आता 1-2-3 मिनिटात त्यांची माहिती सांगते. सो Mr. Sandeepan Reddy is BE Electronics and Telecommunication from Government Engineering College, Aurangabad. He has also completed his PGDM from Symbiosis College, Pune, as well as he has earned MDP at Indian Institute of Management, Ahmedabad. As well as he has been coached from international coaches like T. Harv Eker and Tony Robbins. Currently, Mr. Sandeepan Reddy is working as director at wealth management firm named I&I Financial Services Private Limited, and it has 13 franchises of Sher Khan and 7,000 plus client base. He comes with a rich experience of over 20 years across the functions of finance, education, strategy, advisory, and marketing communication. He has worked on diverse and challenging projects
and has a deep understanding of how to create a strategic impact of micro, small, and mid-sized organizations. He is also on the board of few companies to provide strategic direction and counseling. And not only that, last but not the least, he is also the co-founder and chairman of Synergy Group of Schools, which are CBSE affiliated schools. So this is about our today's guest, Mr. Sandipan Reddy. आणि सर मी तुम्हाला पुन्हा एकदा वेलकम करते. आणि जसं मी आधी म्हटलं, सप्टेंबर महिना हा इम्पॉर्टंट आहे. आपण 2 महत्वाचे दिवस असतात ह्या महिन्यामध्ये. एक म्हणजे टीचर्स डे आणि दुसरा असतो तो इंजिनियर्स डे. सो टीचर्स डे आणि इंजिनियर्स डे आपण आतापर्यंत ते सगळं भरपूर वेळा वाचलेलं आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि एम विश्वेश्वरय्या यांची जयंती असते, त्यांनी आपल्यासाठी काय काय योगदान दिलं. पण ओव्हरऑल सर इन जनरल कोणाच्याही आपल्या आयुष्यामध्ये बघायला गेलं तर टीचर्स जे असतात ते इंजिनियर्स घडवतात आणि मग इंजिनियर्स पुढे तो देश घडवतात, बरोबर. पण आता तुमचा जो मी प्रोफाईल जे मी वाचलं, सगळ्यांना मी आता सांगितलं, त्याच्यातून सर तुम्ही आधी इंजिनियर झालात आणि मग नंतर तुम्ही शिक्षक झालात. सो कसं काय सर हे असं, म्हणजे तुम्ही काही 20 वर्षापूर्वी काही करिअर काउन्सिलिंग कुठून घेतलं होतं का सर? ते मला जाणून घ्यायला आवडेल. येस, सो थँक्यू विभावरी. इंट्रोड्यूस करताना म्हणजे स्वतःचं इंट्रोड्यूशन ऐकताना थोडं हे वाटतंय. सो यू थिंक दॅट येस देयर इज लॉट टू अचीव. सो पहिले तर प्रत्येक प्रेक्षकांना नमस्कार. आणि जसं विभावरीनं सांगितलं की ऍक्च्युली मी एक छोट्याशा खेड्यामधून आलोय, आंबेजोगाई, जर त्यांना माहिती असेल नाव. सो आणि एक छोटस गाव आहे, तालुका प्लेस आहे आणि मराठवाड्यातलं एक शिक्षणाचं माहेरघर म्हणतात त्याला. सो शिक्षण घेत असताना प्रत्येक वेळेस आपल्याकडे जी पूर्वीची पद्धत आहे ती आताही आपण लागू करतो की एज्युकेशन हे आपलं बाय डिफॉल्ट पद्धतीनं होतंय. सो की कारण डिफॉल्ट की घरचे म्हणतायत म्हणून किंवा मित्र परिवार इकडे जातोय म्हणून आपण त्या, आणि मार्क्स पडले म्हणून आपण म्हणजे त्याचा माझा रोष तसा होता. मार्क्स चांगले होते तर पहिलं काय प्रेफरन्स इंजिनिअरिंग मेडिकल. सो दॅट वॉज द फर्स्ट प्रेफरन्स कुठल्याही आता याच्यामध्ये. येस येस. पण इंजिनिअरिंग करत असताना की एक लक्षात आलं माझ्या की आय वॉज नॉट एन्जॉईंग दॅट. बस पण फक्त काय होतं की मला तर ते मध्ये सोडता येत नव्हतं. सो तो कम्प्लिशन करणं आवश्यकच होतं त्या याच्यामध्ये. सो ज्यावेळेस सो त्यावेळेस असा ऑप्शनच नव्हता की करिअर असतो काय किंवा याच्यामध्ये आपण काय करायचो की जे हुशार विद्यार्थी पाहत असतो त्याच्या मागेच आपण जातो पूर्वीच्या याच्यामध्ये. किंवा आपले सगळ्यात मोठे सल्लागार जर असतील तर आपले आई वडील असतात, कारण त्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स केला असतो. त्यांना माहिती असते की हे जर केलं आपल्या मुलांनी तर त्यांना त्यांचं भवितव्य चांगलं होईल. तर त्या दृष्टीनं प्रत्येक जण जास्त विचार न करता आपण, कारण पूर्वी कसं होतं वी वर नॉट अलाउड टू क्वेश्चन ऑल्सो. की क्वेश्चन केलं तर दॅट वॉज अ चॅलेंज. म्हणून काय करतो आपण की आपल्याला जे मिळत होतं तर ते करूया, नंतर आपण त्या बेसिसवर आपण वी कॅन ऑलवेज मूव्ह इन टू दॅट या याच्यामध्ये. सो त्या अनुषंगाने काय झालं की इंजिनिअरिंग तर केलंच त्या याच्यामध्ये, पण नंतर लक्षात आलं की आपला काहीतरी म्हणजे आय वॉज नॉट एन्जॉईंग व्हॉट आय यूज टू डू. लाईक MBA फायनान्स केले की नाही आपल्याला आता टेक्नॉलॉजी फील्डमध्ये किंवा टेक्निकल फील्डमध्ये नाही राहायचं. सो लेटस त्यासाठी काय पर्याय होता, MBA करा. तो बरोबर. देन मग सिम्बॉयसिस मधून ते MBA वगैरे केलं, कारण दिस वॉज जस्ट पूर्वी कशी होती की पद्धत पुढे ढकलण्याची पद्धत होती की नाही यार चलो ये नाही किया तो ये करेंगे. म्हणजे आपण टेस्टेड फॉर्म्युला होता की हे करूया, नाही जमलं तर आपण ते करूया, ते नाही जमलं तर आपण ते करूया. पण ज्यावेळेस मी MBA झालं त्याच्यानंतर मी मुंबईत आलो. 96 ला ज्यावेळेस मुंबईत आल्यानंतर मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये रुजू झालो. बरं, ओके. अरे वा. मी गव्हर्नमेंट सो गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये मी 7 वर्ष मी तिथे हे केलं. हो का? पण तिथे मला जो जॉब मिळाला तो पहिला गव्हर्नमेंट जॉब होता सर. अरे वा. गव्हर्नमेंट सो महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये मी ऍज अ पोल्युशन डिपार्टमेंट मध्ये आय वॉज वन ऑफ द फील्ड ऑफिसर्स. पण ते 5 वर्ष 6 वर्ष करत असताना हमेशा एक लक्षात येतं की आपलं शिक्षण चांगलं आहे, आपण हे केलं तर आपण इथपर्यंत आलो. सो
तो पण जॉब आय वॉज नॉट एन्जॉय. इट वॉज अ स्टडी जॉब, सगळं व्यवस्थित होतं, पण आय वॉज नॉट एन्जॉय. हो हो आणि म्हणून मी 2005 साली मी राजीनामा दिला आणि माझं आवडतं फील्ड मी म्हणलं यार नाही, दिस इज हाय टाइम, आपण आता नाही चूज केलं तर आपण नंतर रिपेंड करू. म्हणून 2005 ला गव्हर्नमेंटचा जॉब करून स्टॉक मार्केट्स मध्ये, जो आताही माझा आवडता फील्ड आहे, मी त्यामध्येच जास्त करून हे करतोय. सो 2005 ला मी राजीनामा देऊन स्टॉक मार्केट्स मध्ये, तो खूप मोठा प्रवास आहे. आजही आपले आता 7,000 क्लायंट्स आहेत, 13 ऑफिसेस आहेत या पूर्ण प्रवासामध्ये. पण मी एका छोट्याशा खेड्यातून आलो होतो, म्हणून ज्यावेळेस मी गावी जात होतो तर हे दिसत होतं की यार की प्लॅटफॉर्म जो पाहिजे आपल्याला, एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म इम्पॉर्टंट आहे, आपण ते टाळता येणार नाही. बरोबर. पण तो कसा निर्माण करायचा, काय करायचा, म्हणून आमची एक टीम, आम्ही 5-6 जण बसलो आणि म्हणलं की यार आपण का स्कूल्स मध्ये नाही चालू करायचं. ओके ओके why not create a platform where we can give something to the rural schools. म्हणून मग 2010 साली माझा पूर्ण या क्षेत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये माझा प्रवेश झाला. 2010. आणि त्या अनुषंगाने मग ते इंजिनियर टू 2010 ओके इंजिनियर टू Teacher. अकॅडमिक्स मध्ये पण म्हणता नाही, पण एक टीचर किंवा एक कोच म्हणून. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एक चॉईस आला मला की आय वॉज एन्जॉईंग दिस, म्हणजे हे दोन्ही फील्ड मी एन्जॉय करत होतो. म्हणून आता आपली ग्रोथ चांगली आहे. आता आपल्याकडे आपले 2 सीबीएसई स्कूल्स आहेत, अरे वा. 12वी पर्यंतच्या. आता फर्स्ट बॅच आपली 12वीची आहे आणि प्लस आपले 21 प्री स्कूल्स आहेत, जे छोट्या छोट्या खेडेगावामध्ये आपण प्री स्कूल्स आपण तिथे चालवतो. आता पॅन्डेमिक मध्ये आता सध्या बंद आहेत, पण आता आपण चालू करणारच आहे त्या ह्याच्यामध्ये. सो हा अरे माझा वा. प्रवास होता, इंजिनियर टू टू टीचर. शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि बरोबर. टू अ टीचर की जे आजही मी कधी स्कूलमध्ये गेल्यानंतर 8वी किंवा 9वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, कारण दे आर बेटर देन अस, म्हणजे दे नो बरोबर. बेटर देन अस. आता फक्त बरोबर. आपल्याला काय की जो गॅप आहे तो कसा हे करायचा. सो हा माझा प्रवास आहे. तो फर्स्ट इंजिनियर, बट दॅट वॉज बाय डिफॉल्ट. आणि एज्युकेशन. ओके हा एकंदरीचा प्रवास आहे. सर, तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावरनं 2 गोष्टी लक्षात आल्या. एकतर जिका सारखं इतकं रिनाऊंड कॉलेज, कारण काय आता पण जिकाचं नाव आहेच आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद म्हटलं की आहे, रेकॉग्नाइज्ड आहे. पण 15-20 वर्षापूर्वी इट वॉज म्हणजे खूपच ते नावाजलेलं कॉलेज होतं. म्हणजे मुळात तुम्हाला आंबेजोगाई येऊन तुम्ही औरंगाबादला आले, त्यामुळे तो एक प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगला मिळाला. तो निश्चितपणे तुमच्या मध्ये काहीतरी क्वालिटी असल्याशिवाय तो मिळाला नसणार आहे, याची मला खात्री आहे. आणि नंतर पुन्हा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सोडून तेव्हा म्हणजे स्टॉक मार्केट सारखं अनिश्चित म्हणतो ना आपण, आता तर बरेच म्हणजे त्याच्याबद्दल वी आर वेल लर्न्ड अबाउट स्टॉक मार्केट अँड ऑल, पण तरी असं म्हणजे थोडीशी भीती असतेच लोकांच्या मनामध्ये की एकदम गव्हर्नमेंट जॉब सोडून तुम्ही स्टॉक मार्केट सारख्या क्षेत्रामध्ये उडी घ्यायचं ठरवलं असेल, तेव्हा निश्चितच तुमच्या घरच्यांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये वगैरे असं काही तुम्हाला म्हणजे काही वेगळे अभिप्राय पण आले असतील, पण तुम्ही निश्चय करून गेलात पुढे आणि आता म्हणजे इतकं तुम्ही अचीव्ह केलेलं आहे. येस येस. सो तो मनाचा निग्रह तुम्ही केलेला होता. इन्स्पाइट तुम्ही काही जे शिकलात तो वेगळा, फॉर्मल एज्युकेशन ही एक गोष्ट झाली, पण तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी म्हणू शकतो आपण, किंवा धाडसी वृत्ती, याच्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं करू शकलात. या गोष्टीमध्ये ना काय मला कुठला फायदा. येस, आता जसं तुम्ही म्हणालात की रिस्क टेकिंग एबिलिटी असो किंवा बऱ्याच जणांचा मित्र परिवार असो किंवा घरच्यांचा असो, पण एक होतं की स्वतःला ट्रेन केल्यामुळे ना एक स्वतःला हे जाणीव झाली होती की आणि खूप लोकांशी संवाद साधल्यानंतर किंवा त्यांचा प्रवास बघितल्यानंतर, सो डू व्हॉट यू रिअली लव्ह टू डू अँड लव्ह व्हॉट यू डू, हा जो प्रकार आहे ना, मग त्याच्यामध्ये कसं आहे की रिस्क जरी असेल तर ती नोन रिस्क आहे. सो इट इज नॉट अननोन रिस्क. ती रिस्क होती पण इट वॉज अ नोन रिस्क. बरोबर. अननोन रिस्क इज व्हेरी डिफिकल्ट.
आणि त्या अगोदर कसं आहे की स्वतःवर, कारण काय होतंय की प्रत्येक विद्यार्थी किंवा हे आहे ना पालक किंवा काय आता स्वतःवर कधी खर्च करत नाही. आपण काय म्हणतो की आता जसं आम्ही म्हणतो लाईफ लॉंग लर्निंग हॅज टू बी आर कोर व्हॅल्यू. नाहीतर काय होईल की आपल्या नाही माझं ग्रॅज्युएशन झालंय आता, तुम्हाला काय गरज आहे पुढे शिकायची, असं हो. नाही आता. नाही कारण नवीन 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 आता जसं आपल्याला कोविडनं आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायचं. जसं आज आपण आता इंटरव्ह्यू घेतोय, एरवी बरं. फिजिकल इंटरव्ह्यू घ्यायचा, तो कसा हे करायचा, इट वॉज ऑल इन दिस. आता हो. आपण रीच करू शकतो, वी कॅन गो टू आवर राईट ऑडियन्स, की जो जो पर्पज ऑफ लाईफ आहे नाही ना. फोरटेलचा बरोबर. जो आता फोरटेल, व्हॉट इज फोरटेल डुईंग? इट इज रिचिंग टू द किड्स अँड टू द वेलबिंग ऑफ द एंटायर तो स्पेक्ट्रम. पण जर हे टेक्नॉलॉजी नसती तर इट वुड हॅव डिफिकल्ट फॉर फोरटेल टू रीच टू द टार्गेट. हो, नक्कीच. पण आज विथ यूज ऑफ टेक्नॉलॉजी आणि तो इट इज फ्लेक्सिबल दॅट यू लर्न इट लॉट. आणि आपण एक खूप ठिकाणी बघितलं, देर आर लॉट ऑफ स्कूल्स, इट इज रिस्क मध्ये जो आहे ना, जेही रिस्क असेल. कारण मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस बोलतो ना की आपलं प्रत्येकाचं एज्युकेशन बाय डिफॉल्ट आहे, बाय चॉईस नसतो आपला. कारण आपल्याला चॉईस नाही एज्युकेशन मध्ये, नाही कारण घरचे आहेत, मित्र आहेत ते. हो. पण नोकरी असेल किंवा जॉब असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन इट शुड बी चॉईस. अदरवाइज नाही तर लाईफ इज गोइंग टू बी कम्प्लिटली इन टू अ डिफरंट मोड. बरोबर. तर तो सगळा अभ्यास केल्यानंतर एक थोडं नाही म्हणजे आज नाही घेतलं तर नंतर रिपेंड करण्यापेक्षा लेटेस्ट टेक इट. अँड जर्नी अप्स अँड डाऊन्स होती, पण खूप सुंदर आहे. 16 वर्ष झाली आज सगळ्या या दोन्ही नक्कीच सर, क्षेत्रामध्ये नक्कीच. जॉब करून. बट आय एम एन्जॉईंग एव्हरी मिनिट ऑफ लाईफ. वा वा वा, मस्त. आता तुम्ही जे बोललात ना त्याच्यावरूनच मला एक पुढचा प्रश्न आठवतोय, म्हणजे की जसं तुम्ही म्हणलात की आपली कोर व्हॅल्यू शुड बी लाईफ लॉंग लर्निंग. बरोबर आहे. पण आता जे 10-12 वर्षाचे जे मुलं आहेत, जे अजून 12-15 वर्षांनी काहीतरी असेच इंजिनियर होतील, कोणी आर्टिस्ट होतील, कोणी अजून काही जे काय क्षेत्र त्यांना पाहिजे ते निवडतील. पण जसे अपडाऊन्स येतात आहे, कारण ते एज्युकेशन जेव्हा ते घेतील, अजूनही आपल्याकडे एज्युकेशन कोणतं घ्यायचं याच्यामध्ये 90% डिसिजन मेकिंग हे आई वडील किंवा पॅरेंट्स किंवा घरातले मोठे जे कोणी असतील ते. इव्हन दो थोडं फ्रीडम आहे मुलांना, बऱ्यापैकी फ्रीडम आहे की ते कोणतं क्षेत्र निवडू शकतायत म्हणून, पण तरी पण आई वडिलांचा मोठा वाटा असतो म्हणजे ते निवडण्यामध्ये. सो त्याच्या पुढे जाऊन ते काय करतील ते मग त्या मुलांच्या मेहनतीवर, जिद्दीवर आणि नशिबावर थोडंसं तरी अवलंबून असतं. सो त्यांनी असे काय शिकलं पाहिजे अजून आत्तापासून की त्यांना अजून 12 वर्षांनी त्याचा उपयोग होईल. किंवा असं कधी कधी आपण आई वडिलांना बोलताना ऐकतो, तू आत्ता माझं ऐक, तुला आत्ता समजणार नाही, पण अजून 10 वर्षांनी मी काय बोलतोय ते तुला समजेल. सो तसं तुम्ही काही सांगू शकता का सर आई वडिलांनाच किंवा मुलांना दोघांनाही, म्हणजे अपार्ट फ्रॉम फॉर्मल एज्युकेशन व्हॉट दे शुड लर्न? सो दोन गोष्टी आहेत. आता कसं झालं ना की एज्युकेशन ट्रान्सफॉर्मेशनला खूप वेळ गेला, पण पोस्ट कोविड, आता कोविडमुळे किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळे बरेचसे बदल घडले. आता ते बदल पालकांना पण माहिती नाही. आणि पालकांचं कसं आहे ना की पालक ऍज अ पालक मी पण काय बघतो की स्टेबल कुठे होऊ शकतो आपला मुलगा. म्हणजे आपण काय करतो, करिअर निवडले जातात, ज्या करिअर मध्ये जास्त पैसे मिळतात ते करिअर निवडले जातात. बरोबर, अगदी बरोबर. सेटलमेंट कडे आपलं हे असतं जरा कल असतो. हे बघत नाही की आपल्या मुलाचं स्ट्रॉंग पॉइंट काय आहे. एक्झॅक्टली. व्हॉट इज द स्ट्रॉंग पॉइंट. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे की कारण आपली जी सबकॉन्शियस माइंड आहे ना, वी ऑलवेज फोकस ऑन विकनेसेस, वी डोंट फोकस ऑन स्ट्रेंथ. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सो पालकांना माझं एकच आहे की ना, तुमच्या मुलाचा ना स्ट्रॉंग पॉइंट, कारण मी आज या क्षेत्रामध्ये ना 3000 करिअर्स आहेत. सो इट इज नॉट अबाउट ओनली इंजिनिअरिंग, इट इज 3000 करिअर्स आहेत आजच्या याच्यामध्ये. सेकंड, एज्युकेशन इज जस्ट टू एक्सप्लोर युअर सेल्फ. जसं आता हार्वर्ड गार्डनर काय म्हणतो की प्रत्येक आपल्याला फक्त दोनच माहितीये, एक IQ माहितीये आणि दुसरा EQ माहितीये. हो, बरोबर. पण
1984 ला हार्वर्ड गार्डनर काय म्हणतो की प्रत्येक मुलामध्ये 8 इंटेलिजन्स आहे. हो. अच्छा. तो विच आर दॅट इंटेलिजन्स. हा म्हणजे आपण म्हणतो ना तो आपण काय करतो, मॅथ्स इंटेलिजन्स आहे, सायन्स इंटेलिजन्स नाही, हा म्युझिक इंटेलिजन्स आहे, हा स्पोर्ट्स इंटेलिजन्स आहे, लँग्वेज इंटेलिजन्स आहे. तर ओके. ह्या इंटेलिजन्स वर फोकस करून आणि प्रत्येक जण तुम्ही जर बघितला जो काही मोठा झालेला आहे हा तर तो एका इंटेलिजन्स मुळे मोठा झालेला आहे, जो नॅचरल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये. हो हो बरोबर बरोबर अगदी आणि बरोबर. शेवटी नंतर तो प्रोग्रेस होतो त्या दिशेने, पण तो 10-15 वर्ष वेस्ट झाल्यानंतर म्हणतो की यार हे माझा इंटेलिजन्स स्ट्रॉंग होता, लहानपणी मी इथेच काम करायला पाहिजे. हा खरंय तो खरंय. आयडेंटिटी आपल्याकडे किती आपल्याकडे सगळ्यात उदाहरण आपण स्पोर्ट्सचं इंटेलिजन्स देतो सचिन तेंडुलकर, तर त्याचा स्पोर्ट्स बरोबर इंटेलिजन्स स्ट्रॉंग आहे. महेंद्र बरोबर सिंग धोनीचं स्पोर्ट्स बरोबर. म्युझिकल इंटेलिजन्स लता दीदींचा आहे किंवा अशा गोष्टी. सो इफ यू आयडेंटिफाय ना, तर जे कोणी बरोबर. मोठे झाले त्याच्या इंटेलिजन्स मुळे मोठे झालेले आहेत, एज्युकेशन मुळे नाही झाले. करेक्ट आहे सर, करेक्ट, एकदम बरोबर बोलताय. एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन आहे, स्किल्स इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. आणि जे आता आपण म्हणतो ना की 21st सेंचुरी हे 4 स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. वेदर इट इज 20th सेंचुरी, 21st सेंचुरी, 22nd सेंचुरी. तो प्रत्येक पालकाने हे बघायला पाहिजे की आपल्या मुलामध्ये किंवा स्वतःमध्ये 4 स्किल्स आहेत का. तो पहिलं स्किल आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी. ओके ओके. क्रिएटिव्हिटी जी पहिल्यांदाच आपण काय होतं की घरीच पहिल्यांदाच क्रिएटिव्हिटी आपण बंद करतो मुलाची. का म्हणतो हे नको करू, ते नको करू. ते स्कूलमध्ये पण केलं जातं की हे मत करो, वो मत करो. तो पहिल्यांदाच आपण क्रिएटिव्हिटी त्याची कमी करतो, जी की क्रिएटिव्हिटी इम्पॉर्टंट आहे खूप. हो आणि आपण नो वर्ड्स. आणि सेकंड सी आहे आपला ना क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग. ओके. क्रिटिकल थिंकिंग. जर त्याला एखादं सिच्युएशन आलं तर हाऊ इज ही गोइंग टू रिॲक्ट. आज काय होतंय ना, प्रत्येक स्पून फीडिंग आपण करतो. दे आर नॉट अलाउड टू टेक डिसिजन्स. बरोबर. तो क्रिटिकल थिंकिंग काय होतं की त्याला सपोर्टच करतो आपण, नाही नाही हे नाही असं नाही करायचं, कारण हे आपले एक्सपिरियन्सेस आपण आपल्या मुलांवर लागतो. म्हणजे वेदर दे आर गुड ऑर बॅड हे माहिती नाही, पण त्याला दुसरी पण बाजू असू शकते, पण ते आपण नाही मी हे खूप भोगलं माझ्या आयुष्यामध्ये, तर तुला नाही होणं नाही सांगते. हे जे डायलॉग्स आहेत ना ते रिपीटेड डायलॉग्स आहेत गेले 5000 वर्षापासून. अगदी थर्ड स्किल आहे, द थर्ड स्किल इज कम्युनिकेशन स्किल्स. बरोबर. सो कम्युनिकेशन स्किल्स इज नॉट अबाउट स्पीकिंग, पण आपलं मत आपण कसं व्यक्त करू शकतो दुसऱ्याला न दुखवता. किंवा आज रायटिंग ईमेल, 98% लोकांना आज ईमेल लिहिता येत नाही. बरोबर. So communication skills are important because that is, and the third one is collaborative skills. ओके. कोलॅबोरेटिव्ह स्किल्स. म्हणजे टीम वर्क कसं करायला पाहिजे. हो 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 हो. कोलॅबोरेटिव्ह टीम वर्क. बरोबर. कारण आपण घरी जर आपण व्यवस्थित बसलो, आपण मुलांना काय सांगतो, तू काही कर आयुष्यामध्ये पण पार्टनरशिप करू नकोस. हो. टीम वर्क. पण वी डोंट बिलीव्ह इन, आणि लाईफ इज ऑल अबाउट टीम वर्क. जर 2 कॉम्प्लिमेंटरी स्किल्स असतील दोन टीमचे, तर दे कॅन एक्सप्लोर. पण आपल्याला काय होतं, आपल्याला इंडिव्हिज्युअल काम करायची सवय लागली. सो वी डोंट ट्रस्ट अदर्स. सो हे 4 स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 2030 साली पण. आणि स्कूल्स मध्ये मुलांना आता काय झालं ना, एज्युकेशन, आपलं एज्युकेशन की मुलांना जॉब देण्यासाठी शिकवलं जात आहे, की जॉब करण्यासाठी. जॉब सीकर. एंटरप्रेन्योरशिप. जे जॉब 2030 साली जे नाहीत जॉब, त्याच्यासाठी आपण आता शिकलो. देयर आर लॉट ऑफ जॉब्स विच आर नॉट गोइंग टू बी देअर इन 2030. आणि त्याच्यासाठी आपली तयारी आहे सगळी. सो आज आपल्याला कसं आहे ना, एज अ एज्युकेशन पालकांनी मुलांनी हे बघायला पाहिजे की रादर दॅन जॉब सीकर्स कॅन वी बिकम जॉब गिव्हर्स. आणि जॉब गिव्हर साठी काय लागणार आहे, व्हॉट इज दॅट. सो ही 4 स्किल्स. सो वी शुड फोकस ऑन जॉब गिवर्स आणि एजुकेशन शुड टीच अस की और मैं कितने लोगों को दे सकता हूं. आणि 2030 साली मी आजही लोकांना म्हणतो की इंडिया इज गोइंग टू बी द सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी.
वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी बाय 2030. ओके. आणि त्यावेळेचं सिच्युएशन वुड बी कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम टुडे. म्हणजे हे 10 वर्ष आपल्या पिढीला खूप इम्पॉर्टंट आहे. हा. हो हो हो. सो वी प्रिपेअर आर स्टुडंट्स फॉर लाईफ, नॉट फॉर जॉब. करेक्ट, एकदम करेक्ट आहे सर. हे लर्निंग मुलांना आहे लाईफसाठी म्हणजे खरं. प्रिपेअर करा, जॉबसाठी प्रिपेअर नका. हा. सो दिस इज मला हेच सांगायचंय ना की त्याचे स्किल्स वाढवा. एज्युकेशन तो घेईल न घेईल दॅट इज अ पार्ट अँड पार्सल. बरोबर आहे. बिकॉज लाईफ लॉंग लर्निंग. आजही माझी इच्छा आहे की मला आजही हार्वर्ड मधून MBA करायची इच्छा आहे. हा हा सो विच आय विल डू दॅट. हा. सो लाईफ लॉंग लर्निंग हॅज टू बी द कोर व्हॅल्यू. तरच अगदी आपण बरोबर. आपल्याकडे जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत त्याच्यावरती फोकस करूया रादर दॅन हो. विकनेसेस. आपल्याकडे कसं आहे, मॅथ्स विषय कमी असला की त्याचं ट्युशन लावतो आपण. अरे पण हो. त्याचं जे चांगला विषय आहे ना त्याच्यामध्ये ट्युशन लावा ना. एक्सप्लोर. हा. करेक्ट आहे, करेक्ट आहे. जे चांगलं आहे त्याला अजून इम्प्रूव्ह करायचं, असं तुम्ही म्हणताय. हा. इम्प्रूव्ह करा. येस. बरोबर. दॅट इज द वे ऑफ एज्युकेशन फॉर लाईफ, नॉट फॉर जॉब्स. ओके ओके ओके. वा सर, खूप छान आणि खूप डीप ऍक्च्युली तुम्ही हे जे सांगितलंय हे आहे. ह्याच्यावर ऍक्च्युली खरंच विचार करायला पाहिजे. म्हणजे विचार नाही, ऍक्च्युली कृती करायला पाहिजे. तुम्ही हे जे 4 C's जे सांगितले, तर पहिलं तुम्ही सांगितलं क्रिएटिव्हिटी, दुसरं क्रिटिकल थिंकिंग, तिसरं कम्युनिकेशन आणि चौथं कोलॅबोरेशन. सो मला असं वाटतं की जेव्हा एखादा जसं तुम्ही म्हणलात की कोलॅबोरेशनसाठी आपण आता थोडेसे अजूनही असा आपला म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच असतो म्हणजे कोणाशी हे करायचं. पण आपण जर का क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन आणि क्रिएटिव्हिटी जर आपण इन्कल्केट केली मुलांमध्ये, तर डेफिनेटली कोणाशीही कोलॅबोरेट करायला मग तिथे काही अडचण येणारच नाही. म्हणजे कारण की थिंकिंग बेसिकली बरोबर. वा, खूपच छान आणि एकदम सिस्टमॅटिकली लॉजिकल जे आजकालच्या पॅरेंट्सला हवं असतं ते नेहमी म्हणतात, म्हणजे असं की इट शुड मेक सम सेन्स. सो तुम्ही जे काही सांगितलं इट इज मेकिंग अ लॉट ऑफ सेन्स. आणि सगळ्या पॅरेंट्सला मी हे सांगेल की तुम्ही हे नक्की हे फॉलो करा. आता अजून एक मला तुम्हाला विचारायचंय की आता हे जे तुम्ही आता जे सांगत आहात आम्हाला, तर हे एनलाइटनिंग आहेत सर आमच्यासाठी. पण हा जे तुम्ही आता सांगितलं, असं वाटतं की हे तुमच्या 20 वर्षाच्या किंवा तुमच्या आयुष्यभराची जी आतापर्यंत जे काही तुमचा अनुभव वगैरे आले आहेत त्याच्यातनं तुम्ही आम्हाला सांगताय. पण जेव्हा तुम्ही ह्या फेजमध्ये होतात, आमच्या फेजमध्ये होतात, पॅरेंट ऍज अ छोटे थोडे यंग पॅरेंट जेव्हा तुम्ही होतात किंवा त्याच्याही आधी, तेव्हा तुमच्यासाठी एखादी एनलाइटनिंग मोमेंट किंवा असा एखादा अनुभव ज्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलला, असं काही तुम्ही शेअर करू शकाल का सर? सो एनलाइटन याच्यामध्ये ना 2 गोष्टी मला प्रकारे जाणवलं की ज्यावेळेस मी 3rd इयर इंजिनिअरिंगला होतो आणि इट वॉज वन ऑफ जसं जिका वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस. मी आजही तिथं एल्युमी मध्ये आय एम ऑन वन ऑफ द कोर कमिटी ऑफ एल्युमी आणि त्या स्कूल कॉलेजसाठी पण मी बरंच काम करते सध्या. अरे वा. आमचे 92 बॅच मध्ये बरेच जण आम्ही काम करतो त्याच्यामध्ये. पण तिथे मला जाणीव झाली की आपल्या जसं स्किल्स आपण म्हणतो ना की वाय डू पीपल डू व्हॉट दे डू, म्हणजे माणसं जी पद्धत का करतात त्याच्यावर टोनी रॉबिन्स आहे किंवा टी हार्वेकर मधून आपल्या लक्षात येते की त्यामुळे डू व्हॉट यू लव्ह टू डू अँड लव्ह व्हॉट यू डू. तर मला काय झालं होतं ना की ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आलो, मुंबईमध्ये 96 ला आल्यानंतर ज्यावेळेस जाणीव झाली की आपल्याकडे प्रत्येक जण गव्हर्नमेंट जॉब साठीच आपला फोकस होता की नाही की आता आपलं गव्हर्नमेंट दॅट इज स्टेबल आहे, लाईफ हे होत आहे. पण नंतर 3-4 वर्षामध्ये कळालं की एन्जॉय जे आपण म्हणतो ना की करणे काय तो ढंग से करो, नाही तो छोड़ दो, उसका क्या ये है. तिथे मला एक लक्षात आलं की ना यार की हा गॅप आहे एज्युकेशन मधला आणि ऍक्च्युअल लाईफ मधला हा गॅप आहे. तो कसा की आपण मुलांना स्कूलमध्ये फेल व्हायला अलाव करत नाही. We don't allow our children to fail in school. बरोबर बरोबर. And life is all about failures. अगदी बरोबर सर, खरं आहे, हे खरं आहे. हे 2 तर त्यामुळे कसं होतं की when you fail in life you get एकदम फ्रस्ट्रेशन येतो. अरे यार
मी कधी आयुष्यामध्ये कधीच फील नाही झालो. इथं तर काय की जॉबला फेल होतोय, परफॉर्म करू शकत नाही, मी हे करू. लाईफ इज ऑल अबाउट फेल्युअर. तर तिथे कुठेतरी मला तो गॅप दिसला की इट इज नॉट अबाउट दिस थिंग. तर तिथे मला लक्षात आलं की यार ठीक आहे की आपलं तर झालं आता, बट हाऊ इज दॅट वी कॅन गिव्ह अ प्लॅटफॉर्म फॉर स्टुडंट्स टू एक्सप्लोर इन लाईफ, की हे आपण पद्धती कशा आणू शकतो. ठीक आहे की हे मला आता कळालं आपल्याला, पण कळून काय उपयोग आहे. कारण टिल द टाइम आपल्याला कधीतरी वाटतं की यार 10 वर्ष माझ्या ह्याच्यात गेले डिस्कवरिंग युअर सेल्फ किंवा डिस्कवरिंग युअर स्ट्रॉंग पॉइंट. पण नंतर नंतर हे लक्षात की आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकतो. म्हणून आपण एज्युकेशन मध्ये आपण हे केलं की आजही आपण काय करतो आपल्या स्कूल्स मध्ये मुलांना जास्त करून ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कसं करता येईल. कारण जोपर्यंत तो स्वतः ऍक्टिव्हिटी करत नाही ना, आज आपल्याला माहिती आहे की आपण वी कम फ्रॉम अ रोट लर्निंग, म्हणजे पाठांतरच्या अभ्यासक्रमातून आपण पास आउट विद्यार्थी की पाठांतर केलेलं आहे आणि तो विसरलेला आहे. पण आजही आता काय पाठांतराची लोकांना वाटतं की आजही हँड रायटिंग काय आवश्यकता आहे वेन वी आर युझिंग कॅल्क्युलेटर. बऱ्याचशा गोष्टी आता टेक्नॉलॉजी आली. सो AI चा अभ्यास करण्यापेक्षा आजही काही पालक ना चांगला असावा. त्याला तो पाडे आपण जे म्हणतो ना टेबल्स, 25चा टेबल्स येत नाही त्याला, 3चा टेबल येत नाही. सो आपण आणखीनच तिथंच आहे. तर पालकांना माझं हेच म्हणणं आहे ना की या 10 वर्षामध्ये प्लस या कोविडमुळे ना एज्युकेशन मध्ये डिस्ट्रप्शन झालेलं आहे आणि ते आत्मसात करणं आवश्यक आहे प्रत्येकानं. यू हॅव टू एक्सेप्ट इट. देयर इज लॉट ऑफ चेंज इज हॅपनिंग. वी कॅनॉट से की यार आम्ही आमच्या काळात असं शिकलो होतो म्हणून तुम्ही आता असं शिका, हे आता म्हणणं आपल्या हातात नाहीये किंवा म्हणू नये पालक. आमच्या काळामध्ये टीचर्स अशा होत्या, आता ज्या टीचरला काहीच येत हे जे आपण बोलतो ना, सो दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. वी नीड टू फोकस ऑन की आपल्या मुलांमध्ये काय स्ट्रॉंग पॉइंट आहे, व्हॉट इज ही गुड ऍट, त्याचं काय एक आहे आणि त्याला त्याच्यामध्ये आपण प्रोत्साहन देऊया का. कारण बरेचसे आता कसं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 8वी नंतर तुम्हाला चॉईस आहे आता की जो विषय नको आहे ना तो तुम्ही आताही ड्रॉप करू शकता. किंवा इंजिनिअरिंग, आता इंजिनिअरिंग मध्ये इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स ऍड केले आता त्या. मल्टीडिसिप्लिनरी केलं. आता असं नाही की तुम्ही इंजिनिअरिंग, आता प्रत्येक जण, कारण आवश्यक आहे. आणि आता काय झालंय ना की गुगलला जे 12% नवीन जे रिक्रुटमेंट होतीये ना ते नॉन ग्रॅज्युएट्स रिक्रूट करतात. ओके. कारण दे रिक्रूट ओनली ऑन स्किल्स. ते म्हणतात तुमचं एज्युकेशन आम्हाला काय झालं. प्लस IT कंपनीज आहे ना 40% नवीन रिक्रुटमेंट आर लिबरल आर्ट स्टुडंट्स. दे आर नॉट इंजिनियर्स. येस, करेक्ट. दे आर्ट स्टुडंट्स. करेक्ट. पण हे पालकांना किती माहिती आहे. पालकांना फक्त वाटतं की नाही इंजिनिअरिंग करू, मेडिकल करू, हे करू. पण त्या मुलांमध्ये जर स्ट्रॉंग असतील ना, माझं कम्प्लिटली या याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की ना मुलांच्या स्किल्सवर फोकस करा. व्हॉट एव्हर डू. कारण प्रत्येक नीड आहे अँड देयर इज गॅप. एम्प्लॉयमेंट मध्ये खूप गॅप आहे. कारण काय ठिकाणी यू डोंट गेट गुड क्वालिटी स्टुडंट्स ऑल्सो. इंजिनिअरिंग, मेडिकल, सो स्किल्स आर इम्पॉर्टंट. तर प्रत्येकाने ना, आणि लेट द स्टुडंट डू व्हॉट ही लव्स टू डू. उद्या चालून असं आपण म्हणू शकत होतो की मला हे करायचं होतं पण घरच्यांनी परमिशन दिली नाही. आपण बोलू शकतो कारण आपण बोलत नव्हतो. पण आता मुलांनी तो जो डिफेन्सिव्ह स्टँड आहे तो घ्यायला नाही पाहिजे. उद्या चालून ही शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर व्हॉट एव्हर ही इज चुझिंग. कारण आज इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, आज करिअर काउन्सिलिंग उपलब्ध आहे. पूर्वी आता 90s 80s मध्ये करिअर काउन्सिलिंग होती पण खूप रेअर होती की जे टिपिकल त्या लोकांनाच मिळत होती. सामान्य लोकांना मिळतं. पण आज अवेलेबल आहे ना. अगदी बरोबर. टेक हेल्प ऑफ करिअर काउन्सिलर. सिट विथ देम, अंडरस्टँड युअर स्ट्रॉंग पॉइंट. पालकांनी करिअर काउन्सिलर निवडायला पाहिजे, त्याच्यावर बसायला पाहिजे. माझ्या मुलाचं ठीक आहे, कारण आपल्याला रोज आपला मुलगा दिसतो म्हणून आपल्याला कळत नाही त्याच्यामध्ये काय चांगलं आहे. वी शुड सिट विथ द करिअर काउन्सिलर की काय आहे. 3000 करिअर्स आहेत.
So he'll do whatever, and every career is a good career because it is adding something to the economy. म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग होतो. हो So identifying what my kid or माझा मुलगा किंवा मुलगी कशात चांगली आहे त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय एफर्ट्स पालकांनी घ्यायला पाहिजे रादर दॅन माझं पास्ट एक्सपिरियन्स बंद करायला पाहिजे. We always work on the past experience. बरोबर आहे. बरोबर What is that we need to look at? We should look at the future, take some clue of past, but focus on the future. बरोबर आहे. आणि आता ठरवू नये आपण तो हाच जॉब कर किंवा तो जॉब कर. कारण SDC म्हणून सस्टेन किंवा पालकांनी त्याच्यामध्ये सोल्युशन आयडेंटिफाय केलं तर करिअर डेव्हलप होतं. ओके सर, मध्ये तुमचा आवाज हे झाला. SDC चा फुल फॉर्म लक्षात नाही आला सर. SDC सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. बरोबर. जगातले 17 गोल्स आहेत की ज्याच्यामध्ये जो कोणी सोल्युशन फाइंड करेल ना, ही इज वन ऑफ द बिगेस्ट क्रिएटर असं आहे ते. अच्छा. सो फाइंडिंग सोल्युशन्स फॉर लाईफ शुड बी द कोर क्वालिटी ऑफ एज्युकेशन. सोल्युशन बरोबर आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की प्रॉब्लेम सोल्युशन हे एक मोठं आणि इम्पॉर्टंट स्किल आहे आणि म्हणजे आता इट इज गोइंग टू बी वन ऑफ द मोस्ट सीक्ड स्किल्स इन फ्युचर. करेक्ट. वाव सर, तुम्ही खूपच छान सांगताय. म्हणजे एकदम अगदी म्हणजे जसं विचार करायला लावणारी गोष्ट आहे की खरंच आपण किती अननोईंगली आपण असं म्हणत असतो. म्हणजे जेव्हा आपण मुलं असतो तेव्हा ते आपण विसरतो आणि जेव्हा आपण पॅरेंट बनतो तेव्हा आपण तेच डायलॉग बोलतो जे आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला बोललेले. रोलमध्ये चेंज झालं की आपण ते हे बरोबर आहे सर, तुम्ही म्हणता ते. बट वी शुड नॉट डू दॅट ऍक्च्युअली. Because information is available. So information was traded. आज information free आहे. Transformation costly आहे. Information is free, transformation cost. करेक्ट. आणि एक असा होता काळ की जेव्हा फक्त टॉप लेवलचे जे मुलं होते अकॅडमिकली टॉप त्यांची डिमांड होती. मग नंतर असा काळ आला की फक्त मीडिओकर जे होते एका मिड ह्याच्यातले त्यांची डिमांड होती. आणि आता तुम्ही म्हणताय तसं स्किल बेस्ड, तुम्ही मार्ग कितीही मिळवा, अकॅडमिकली तुम्ही किती स्ट्रॉंग किंवा कितीही वीक असा, बट यू शुड हॅव द स्किल्स विच आर रिक्वायर्ड फॉर दॅट जॉब और जे काय एंटरप्रेन्युअरशिप किंवा जे काय असेल त्याच्यासाठी. बरोबर. ओके. सो सर, अजून तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे आंबेजोगाई पासून ते मुंबई पर्यंतचा हा प्रवास तुमचा तुम्ही सांगितला आम्हाला. अगदी शॉर्ट मध्ये सांगितला. खरं तर तसं आपली वेळच म्हणजे बऱ्यापैकी कव्हर झालेली आपल्या इंटरव्ह्यूची. अजून तुम्ही काय सांगू इच्छिता सर ओव्हरऑल? म्हणजे शाळेविषयी तुमच्या काही किंवा काउन्सिलिंग विषयी तुम्ही काही 1-2 वाक्यां किंवा 3-4 वाक्यांमध्ये सांगू शकलात की जसं तुम्ही आता सांगितलं की यू शुड गेट काउन्सिल्ड इवन दो तुमच्या मुलांमध्ये काही लर्निंग डिसॅबिलिटीज असली पाहिजे असं काही नाहीये. इन जनरल सुद्धा आपण आपल्या मुलांना नाही हे करू शकत. सो त्या दृष्टीने काही अजून 2-4 वाक्य तुम्हाला सांगता आली तर इट विल बी रिअली गुड. काय ना की ना आज कसं आहे ना, आज इन्फॉर्मेशन तर अवेलेबल आहेच आहे आणि प्रत्येक पालकाला शुड टेक हेल्प ऑफ करिअर काउन्सिलर असेल किंवा कुठल्या याच्यामध्ये. कारण देर इज नथिंग डायलॉग कुठलाच नाही की स्लो लर्नर आहे, डिसेबिलिटी आहे, काही नाही याच्यामध्ये. एव्हरीथिंग. जसं आज आपण पॅरामेडिकल मध्ये, पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये आपणही चांगलं हे केलेलं आहे. सो एनिथिंग एव्हरी. आता जशी जशी इकॉनॉमी वाढतीये तशी आजही आपण जर स्पोर्ट्स बघितलं तर स्पोर्ट्स इज बिग करिअर नाव आणि लॉट ऑफ बिग करिअर्स स्पोर्ट्स मध्ये पण करिअर होतंय आता. पूर्वी कसं होतं की आपल्याकडे जो डायलॉग होता की हे केल्यानं तुझं पोट भरणार आहे का. सो
दॅट वॉज अ डायलॉग. पण आता कसं आहे ना, प्रत्येक पालक एवढं काय कमवून ठेवतो ना, की ऍटलीस्ट त्याने काय नाही केलं तरी ही कॅन रिअली फोकस. ते किती लर्न करेल. सो वी शुड फोकस ऑन स्टुडंट्स लर्निंग. म्हणजे आम्ही म्हणतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन इज इनफायनाईट. की जेवढे चांगल्या कॉलेजमधून किंवा चांगल्या ह्याच्यामधून मुलांचं जर शिक्षण होत असेल आणि त्याचे स्किल्स डेव्हलप होत असतील, तर आपण जे काही आज फीज देतो स्कूल्सला किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये, ते स्किल्स डेव्हलप व्हायला द्यायला पाहिजे. आजही घरी बसून तो एज्युकेट करू शकतो ना. कोविडनं सांगितलं ना की आज स्कूल नसेल तरी चालेल, यू कॅन स्टडी फ्रॉम होम, बट वाय स्कूल्स आर इम्पॉर्टंट. तर तिथं स्किल्स होतील का, आपल्या स्किल्स डेव्हलप होतील का, या 4 स्किल्स पालकांना तू एक बघायला पाहिजे. सेकंड, पालकांनी 10 वर्षाचं आपण प्रेडिक्ट नाही करू शकत आज. कोणी प्रेडिक्ट केलं नव्हतं की कोविड येईल किंवा या याच्यामध्ये 10वी-12वीच्या मुलांचं खूप नुकसान झालं त्या याच्यात. अनसर्टन्टी. लुकिंग इन अ लॉंग टर्म, इज माय चाइल्ड एन्जॉयिंग टुडेज डे. आजचं तो एन्जॉय करतोय का, रादर दॅन ते फ्युचर बघताना आजचा टाइम निघून जातो आणि नंतर बघतो यार की मी काय करायला पाहिजे, अरे वो बी नाही किया. म्हणजे आज काही मुलांनी 9वी-10वीचा पण होऊ शकले नाही, 11वी-12वी काही लोकांना बघू शकले नाही, की जो मेन फेज. किंवा काही लोक तर ग्रॅज्युएशन, कॉलेजचं ग्रॅज्युएशनही बघू शकत नाही, जे मोमेंट्स ऑफ लाईफ असतात ते पण मिस होतं. सो पालकांनी प्रेझेंट डे वर फोकस करावं, जास्त काही पुढचा विचार करू नये, कारण डिस्ट्रप्शन खूप फास्ट होतंय and there is lot of changes happening. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल ना, त्यावेळेस आस्क फॉर हेल्प. कारण मदत खूप आहे, म्हणजे देणारे खूप आहेत मदत. जस्ट आस्क फॉर हेल्प. कारण करिअर काउन्सिलर्स आहेत, मेंटर्स आहेत, कोचेस आहेत. माझ्या मुलामध्ये काय स्ट्रॉंग पॉइंट आहे, आयडेंटिफाय द स्ट्रेंथ ऑफ युअर स्टुडंट और युअर चाइल्ड and then focus on that. Life should be happy rather than stressful राहण्यापेक्षा life should be happy. Next 10 years are India's age. India is going to be the best place to be. मी एवढंच सांगेल सगळ्यांना की जास्त विचार न करता, accept what it is with our child, focus on the child's strong points, whatever is good at, त्याच्यावरती फोकस करा. And let him be support to him to take decisions rather than forcing him to take decisions. बरोबर आहे. वा सर, खूपच छान. म्हणजे मला पण ऍज अ पॅरेंट म्हणून खूप छान काउन्सिलिंग मिळालं असं वाटलं मला आज तुमच्याशी बोलल्यानंतर. आणि मला वाटतं आजचे टेक अवे आपला हेच असेल की तुम्ही 4 C's सांगितले: क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबोरेशन आणि कम्युनिकेशन. आणि दुसरं तुम्ही हे सांगितलं की रिस्क जी आहे ती नॉन रिस्क जर असेल तर मग तिथे आपल्याला भीती कमी वाटते कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी. आणि मग ती नॉन रिस्क आपल्याला कशी कळेल, तर आपल्या मुलांचे जे काही स्किल्स आहेत ते आपण ज्यानुसार डेव्हलप करू. म्हणजे करिअर आणि याच्या बाबतीत आपण सध्या बोलतोय म्हणून त्या बाबतीत मी नॉन रिस्क मी म्हणते. सो त्यांच्या स्किल्स बेस्ड आपण जर त्यांना ते जे पॉझिटिव्ह स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत ते इम्प्रूव्ह करून ते करिअर चूज करायचा फ्रीडम आपण त्यांना दिला, तर मग देन देअर विल बी नो अनसर्टनिटी किंवा त्याचे टेन्शन असतं ते राहणार नाही. आणि एव्हरी डे विल बी हॅपी पॅरेंटिंग डे असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं सर, नॉट नेसेसरीली इंजिनियर ते शिक्षक किंवा शिक्षक ते इंजिनियर असाच प्रवास झाला पाहिजे. ऍक्च्युली दे हॅव अ लॉट ऑफ, जसं तुम्ही सांगितलं 3000 एम्प्लॉयमेंटचे ऑप्शन्स आहेत आता सध्या. सो फक्त इंजिनिअरिंगच नाही तर ते कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलं आपली आत्ताची जी आहेत यंग जनरेशन ती कुठेही जाऊ शकतात. आणि आपण पॅरेंट्स म्हणून फक्त त्यांना सपोर्टच केला पाहिजे. हे मला वाटतं आजच्या दिवसाचा टेक अवे राहील सगळ्या पॅरेंट्ससाठी. सो थँक्यू वन्स अगेन सर, तुम्ही वेळ काढून आज आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि अगदी खूप महत्वाचा, खरंच खूप छान सजेशन किंवा ऍडवाइस तुम्ही दिलं. त्याबद्दल तुमचे फोरटेल वेलबिंग कडून पुन्हा एकदा आभार. तुमचा व्हिडिओ पॉज झालाय, ऐकू आला का?